प्रणाम आत्मवंदन. आता आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृतीचे आधारभूत तत्त्व. 6 या अंकासोबत आपल्या भारतीय संस्कृतीचे कित्येक तथ्य जुळलेले आहेत. ते कसे पहा. उर्मी 6 आहेत. कोणत्या? भुकेचा त्रास, तहानेचा त्रास, शोक, मोह, म्हातारपणातील त्रास, कष्ट आणि मृत्यूचा त्रास. रिपू म्हणजे आपल्या अंतरी बसलेले शत्रू किंवा आपल्या स्वभावातील दोष सुद्धा 6 आहेत. ते कसे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि द्वेष. शरीराचे विकारही 6 आहेत. आता हे विकार कोणते? जायते हे जन्माने येते, अस्ति म्हणजे दिसते म्हणजे अस्तित्वात आहे, हे आहे. हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे समोरून आपण ओळखतो. वर्धते मोठे होते, वाढते. 4 नंबरला विपरीत पडते म्हणजेच बदलते. कोमलता, बदलणारा ऋतू. दाढी मिशा येणे म्हणजे आपल्या अवस्थांमध्ये बदल होणे. अपक्षीयते म्हणजे आजारी पडणे. क्षीण होणे, कमजोर होणे. विनश्यती म्हणजे मरण. हे 6 दोष शरीरात आहेत, परंतु तुमचा जन्म होत नाही. तुम्ही मोठे होत नाही. तुम्ही बदलत नाही. तुम्ही आजारीही पडत नाही. तुम्ही मरत नाही. तहान भूक तुम्हाला लागत नाही. काम क्रोधादी सुद्धा तुम्हाला होत नाही. कारण हे षडरिपू आपल्या देहाशी निगडीत आहे. हा देह आणि आपला आत्मा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. देहाला जर आपलं घर मानलं तर या गोष्टी भोगाव्याच लागतात. परंतु देह ज्याप्रमाणे आपण गाडीत जाऊन प्रवास करतो, इच्छित ठिकाणी उतरल्यानंतर आपला आणि त्या गाडीचा काही संबंध राहत नाही, तसा हा देह आपल्या आत्म्याचा प्रवास करण्यासाठी एक गाडी आहे. त्या ठिकाणी इच्छित ठिकाणी उतरल्यानंतर आपला आणि या देहाचा काहीही संबंध राहत नाही. म्हणजेच या देहामध्ये बसून तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता. त्यावेळेस या षडविकारांपासून मनुष्य कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी किंवा त्याच्या दुर्वर्तनात येत नाही. उलट हा जीवन सार्थक करण्यासाठी आपल्यातील षडरूपू आपल्याला साधनेकडे वळतात. पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय सद्गुरू.